नेमकी या ठिकाणी घटना घडल्याची आतापर्यंत माहिती आहे? किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, किती जखमी आणि किती गंभीर जखमी आहे? प्रशासनाची नेमकी या ठिकाणी कशा पद्धतीने मदत कार्य सुरू आहे? साधारणतः 4:30 ते 5च्या दरम्यान या ठिकाणी घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस इकडनं जात होती आणि ते पुष्पक एक्सप्रेसने स्पीड कमी केल्यानंतर काही लोकांना म्हणजे असा दुराग्रह झाला की गाडीला आग लागली बा असे गाडीतच चर्चा झाली। त्यामुळे त्यातून काही लोकांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला आणि तिकडनं समोरून कर्नाटका येत होती। त्या कर्नाटका एक्सप्रेसमध्ये काही चिरडले गेले। त्यात साधारणतः आता आम्ही इथून जे डेड बॉडीज पाठवल्या तर त्या 11 डेड बॉडीज आहेत आणि 16 ते 17 जखमींना पाठवलं आहे पाचोरा रुग्णालयात, ग्रामीण रुग्णालयात। तिथून काही दोन जखमी जे जरा जास्त जखमी होते तर त्यांना जळगाव येथे हलवण्यात आलेलं आहे। ही गाडी कुठून ते कुठून जात होती? कुठली ही पुष्पक एक्सप्रेस? प्रशासनाचं नेमकं कोण अधिकारी, कोणकोणते विभाग या ठिकाणी आता प्रशासनाचे प्रांताधिकारी आलेले होते। त्यानंतर त्यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या नियोजनानुसार ते पटापट कार्यवाही चालू होती। त्यानंतर पोलीस विभागाकडून रेड्डी साहेब आलेले होते आणि पोलीस प्रशासन पूर्ण व त्यानंतर सर्व महसूल कर्मचारी, वैद्यकीय पथके संपूर्ण टीम या ठिकाणी होती आणि ती वेळेवर पोहोचलेली होती। मयतमध्ये किती लोक पुरुष आणि महिला आहेत? त्याचा आकडा अजून मला सांगता नाही येणार कारण ओळख पटत नव्हती, त्यामुळे कन्फर्म सांगता येणार नाही। ही गाडी कुठून ते कुठून जात होती? एक पुष्पक एक्सप्रेस आहे। पुष्पक एक्सप्रेस ही जळगावकडून येत होती आणि कर्नाटका ही मुंबईकडून येत होती। आपलं नाव? विनोद कुमावत, मी निवासी नायब तहसीलदार पाचोरा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।